रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली चोपडे व देवा पाटील। आम्हाला सांगितलं आणि मॅम तिथं आल्यावर सांगा ना। देगा देवा तुझा विसर न भावा, गुण गाई न आवडी हीच माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा,
गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा ते फटाके वाजतो राहू द्या. ग्रामदेवत मारुतीरायांच्या समोर ग्रामस्थ मंडळी भारसवाडा सर्वांच्या अथक परिश्रमातून सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह शिवकथा ज्ञान यज्ञ कालिदास महाराज आवलगावकर आणि आता माझ्या अगोदर हरिभक्तीपरायण नारायण महाराज खडाळकर अजून जनार्दन महाराज वाघ दिंडी नंबर 112 नाही म्हणलं अजून एखादा आहे का म्हणून असं 2 तर माहीत 3 झाले असं मला वाटलं. असे 2 आपण कीर्तन श्रवण केलेत. प्रमुख उपस्थिती आमचे उत्तम देव भारसवाडकर, हरिभक्तीपरायण युवराज महाराज ठाकूरबुवा दैठणेकर, माझे सहकारी कैलास महाराज पोळ, पंढरीनाथ बुवा सोनोळेकर, हनुमान बुवा सोनोळेकर, इंदेवाडी, सुरपिपरी, पोखरणी, आंबडापूर, भारसावडा सर्व मंडळी उपस्थित आहे. सर्वांचा काही मला नामोल्लेख करता येणार नाही. आज सेवेकरता घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये पुनर्जन्म मागितलेला आहे. वास्तविक पाहता पुनर्जन्म तुकाराम महाराजांना मागायची गरज नाही. शास्त्र असं म्हणतंय स्वेच्छा प्रारब्ध, अनिच्छा प्रारब्ध आणि परेच्छा प्रारब्ध. स्वतःच्या इच्छेनं ज्यांना येता येतं, इच्छा नसताना ज्यांना यावं लागते आणि इतरांच्या इच्छेनं यावं लागते, अशा तीन वर्गाच्या विशेषण आहेत. स्वतःच्या इच्छेनं संत येत असतात, इच्छा नसताना सामान्य जीवाला यावं लागते आणि भक्ताच्या इच्छेनं देवाला यावं लागते. विठाला विठाला मग स्वतःच्या इच्छेनं जर संतांना जन्माला येता येते ना, मग का मागितला जन्म? तुका म्हणे गर्भवासीन सुखे घालावे. तुम्हाला व्यक्तिगत स्वतंत्र आहे ना, स्वातंत्र्य आहे, तुमच्या इच्छेनं येता येईल तुम्हाला. मग का मागितला? संतांमध्ये हीच तर विशेषता असते. हा जो पुनर्जन्म तुकाराम महाराजांनी मागितलाय तो स्वतः करता मागितलेलाच नाही, तो तुमच्या आमच्या करता मागितलेला आहे. कारण आपल्या इच्छेनं आपल्याला जन्म मिळत नाही. साधू संतांच्या बाबतीमध्ये असा आहे, त्यांना येताही येते स्वतःच्या इच्छेनं आणि जाताही येते स्वतःच्या इच्छेनं. आम्ही ज्या परंपरेमध्ये काम करतो त्या परंपरेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराजांनी सांगून देह ठेवला. श्रावण वद्य पंचमी गुरुवार 3:30 वाजता दुपारी सांगून देह ठेवला. 3:30 नाही अजून वाजले, 3 वाजते. 3:30 वाजता महाराजांनी देह ठेवला. म्हणून आमच्याकडं पूजेच्या कीर्तनाची जी परंपरा चालू झाली ना, महाराष्ट्रात कुठंच नाही पूजेचं कीर्तन. महाराष्ट्रामध्ये सायंकाळचे कीर्तन आणि समारोपाला काल्याचं कीर्तन झाले की संपलं. आमच्याकडेच पूजेचं कीर्तन का आहे? त्याचं कारण ठाकूरबुवाकडे पूजेची कीर्तनाची परंपरा आहे. ठाकूरबुवाचं कीर्तन ठेवलं मोतीराम महाराजांनी आणि ते कीर्तन 3 वाजता सुटलं. मग उर्वरित राहिलेला वेळ हरिपाठ म्हटला. तेवढा हरिपाठात वेळ गेला आणि तो हरिपाठ संपल्यानंतर मोठ्या मोतीराम महाराजांनी देह ठेवला. म्हणून आमच्याकडे पूजेची कीर्तनाची परंपरा आहे. हेचे दान देगा देवा हा अभंग शेकडो वर्षापासूनचा आहे. हा एकच अभंग पूजेच्या कीर्तनाकरता ही आमची परंपरा वापरते. आणि नंतर मग हरिपाठ आणि मग समारोप.
कुठेही गेलात तुम्ही तरी आपल्या परिसरामध्ये या टेकड्यावर हे पूजेचं कीर्तन तुम्हाला ऐकायला मिळेल. विठाला विठाला विठाला. कारण हा महाराजांनी देह ठेवलेला अभंग आहे. या अभंगावरच महाराजांनी देह ठेवला होता. तुझा विसर न व्हावा हा अभंगाचा क्रम आहे. म्हणून पूजेचं कीर्तन जर कुठं वेळ आली ना, भागवत महाराज तुम्हाला नवीन पुढच्या पिढीला सांगायला, भगवान महाराज पूजेच्या कीर्तनाची संधी लागली कोणता अभंग घ्यायचा, हेच दांते गाते. कारण आपला हा पहिला पुराणा अभंग आहे आणि सर्वांना पाठ आहे. तुम्हाला जे काही ज्ञान आहे, तुमचं काही जे चिंतन झालेलं, कोणतंही चिंतन बसतं याच्यावर. नवीन शिकणाऱ्या लोकांना हा अभंग कुठेही बसतंय ना. संताचा संगतीचा महिमा सांगा, नामस्मरणाचा महिमा सांगा, याच्यात अजून भरपूर आहेत ना. जे काही तुम्हाला पैलू मांडायचे ते चिंतनाचे सुद्धा पैलू याच्यामध्ये मांडता येतात. सोपा अवघड आहे ना, अवघड चिंतन मांडता येते. विठाला विठाला विठाला. आणि म्हणून या अभंगामध्ये महाराजांनी पुनर्जन्म जो मागितलाय ना, महाराजांना या पुनर्जन्म मागायची गरज नाही आहे. त्यांना जन्माला येता येते आणि त्यांना इथून त्यांच्या मनावर जाता येते. त्यांच्या मनावर अजून पुढे जाऊन बोलू का जरा. जाता तर येतेच, पण एकदा गेल्यावर त्याच जन्मात पुन्हा परत येता येते का? नाही. पुढचा जन्मच भेटल ना परत यायला. पण आमच्याकडे अशी परंपरा आहे, गेल्यावर सुद्धा पुन्हा जिवंत होता येते. विठाला विठाला. शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांनी देह ठेवला की नाही? कोण्या दिवशी देह ठेवला? फाल्गुन वद्य षष्टीला देह ठेवला महाराजांनी. अंतयात्रा निघाली ना, अंतयात्रा निघाल्यावर समोरून एका स्त्रीची मुलगी नांदायला निघाली होती. आणि ती बी काय सुखासुखी निघाली नव्हती. 12 वर्षे गेली नव्हती नांदायला. किती वर्ष गेली नव्हती? मग मध्यस्थी कोणी चांगली माणसं मध्यस्थी घातले ना, ती कुठं निघाली? जाती म्हणली, तयार झाली. कुठं? नांदायला जायला. तितक्यात नाथ महाराजाची अंतयात्रा पुढून आली. त्या मुलीची आई जी बोट मोडायली, कोणाच्या नावानं? नाथाचं मड बसलं. म्हणली मग लेकरू काय नांदाईनी म्हणी निघाले न जाणार, तर ते काय आलं पुढून? बस्तीला लागली बोलायला. नाथ महाराजांना आता ते खांदेकरी चालले होते रस्त्यात. नाथ महाराज म्हणले खांदेकऱ्याला खाली ठेवावर. आता खांदेकऱ्याला जर वरचं मनुष्य खाली ठेवा म्हणल्यावर त्याला तापी नाही का येणार? नाही तापी येणार. त्याला तापीच आल्या खर्रकन ठेवलं खाली. कोण आहे म्हणले? मीच आहे. ठेवलं खाली. सोडा म्हणले मला. सोडलं. आणि सोडल्यावर नाथ महाराज त्या बाईला हात जोडतात. बेटा, तुझ्या लेकराचा संसार सुखाचा होऊ दे, मी पुढच्या वर्षी जाईन, मला काय गडबड आहे? विठाला विठाला विठाला. पुन्हा षष्टी उजडली. पुन्हा षष्टीला नाथ महाराजांनी देह ठेवला. षष्टीलाच का ठेवला? त्याचं रहस्य असे, नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी षष्टीलाच गेलते. पंजोबा भानुदास महाराज षष्टीलाच गेलते. ही अशी परंपरा असते मोठ्या लोकांची. मोतीराम महाराजांनी गुरुवारीच देह ठेवला, मोठ्या महाराजांनी गुरुवारीच देह ठेवला. ही अशी मोठी माणसं दूरदृष्टीची असतात. विठाला विठाला. ठेवला देह. पुन्हा अंतयात्रा निघाली नाथ महाराजाची. अंतयात्रा निघाल्यावर जे पहिले खंदेकरी होते ते म्हणले आम्ही खंदा देणार. खंदेकरी दुसरे तयार झाले, भावकीचे काही पाहुणे काही. ते खांदेकरी निघाले. निघाल्यावर ते खांदेकरी जे भावकीचे होते ते लागले बोलायला. जन्मभर आपलं नाथ महाराजाचं जमलं नाही रे म्हणले. त्याने एक म्हणलं की आपण एक म्हणायचं. मग शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागेल का नाही म्हणले. शेवटी तर आपल्याच खांद्यावर जावं लागेल का नाही म्हणल्यावर नाथ महाराज म्हणले खाली ठेवा. तुमच्या खांद्यावर जाण्यावर काय बंद? म्हणले कोण आहे? म्हणले मीच आहे नाथा. खाली ठेवल्यावर ते नाथ महाराजांनी पुन्हा म्हणले बाबा मला आता जायचंच नाही. मग आता पुढच्या वर्षी मी कोणाच्या खांद्यावरही जाणार नाही, कोणाला अडथळा नाही. आदल्या दिवशी दौंडी दिली. दौंडी मला उद्या देह ठेवायचा आहे, कोणाचे काही कामं असतील तर करून घ्या. उद्या दिंडी काढा. दिंडीत नाथ महाराज पायी चालले. गोदावरीमध्ये स्नान केलं. त्या स्नानामध्ये नाथ महाराज पाणी रूप झाले. याला म्हणतात गेल्यालोय पुन्हा परत येता येते. विठाला विठाला विठाला. हे युवराज महाराजाच्या घरामध्ये एक महान पतिव्रता होऊन गेल्या. बापूसाहेब बुवासाहेब महाराजाच्या मंडळी. मला नाव
फार जुना काळ आहे, 200 वर्ष झाली असतील. त्याने महाराजाला म्हटले मला देह ठेवायचा आहे. महाराज म्हणले तुला देह ठेवायचं तर ठेव, पण मी वारीला गेलेलो असलो तर मी येणार. म्हणले तुमच्या वारीच्या व्यतिरिक्त ठेवते ना, पण अग्नी तुम्ही द्यायचा. अग्नी कोण द्यायचा? तुम्ही द्यायचा अग्नी. म्हणले मी देतो. ठेवला ना देह. देह ठेवल्यावर अंतयात्रा निघाली. अर्ध्या रस्त्यात निघाल्यावर गिरजामाईनं डोकं उचलून बघितलं मालक आहेत का नाही म्हणून. डोकं उचलून असं बघितल्यावर बुवासाहेब म्हणले मी आहे, तुम्ही काय करा सुखानं जा. बाईनं पुन्हा डोकं खाली ठेवलं. हे काय समजायलात काय तुम्ही? गेल्यावर पुन्हा परत येता येते. विठाला विठाला स्वेच्छा प्रारब्धामध्ये संत मोडतात, त्यांना जाता येतंय, येता येत. आपुली आई ते करू गदारोळ भोगू सर्व काळ सर्व सुखे भोगू सर्व काळ. आपुली आई ते करू गदारोळ भोगू सर्व काळ भोगू सर्व काळ. आपुलिया इच्छे करू गदारोळ भोगू सर्व काळ सदा मुखे सुखे. म्हणजे महाराजांचं म्हणणं आहे आमच्या इच्छेनं आम्ही जाऊ येऊ. मग तुम्हाला तुमच्या इच्छेनं जाता येतंय ना, मग तुम्ही का देवाला म्हणताय आम्हाला जन्म द्या? ती कसं आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. संत जे देवाकडे बोलतायत ते स्वतः करता बोलतच नाहीत, ती तुमच्या आमच्या करता बोलतात. पंक्तीला तुम्ही गावातली माणसं जेवायला बसलात आणि तुमच्या शेजारी पाहुणा एक जेवायला बसलाय. काहीही वस्तू कमी पडली तर तुम्ही बोलवताय त्या वाढणाऱ्याला का पाहुणा बोलवताय? गावातला माणूस का बसवायचा असतो जवळ? घरचं माणूस पाहुणे शेजारी का बसवतात? काही कमी जास्त हे त्यांनी सांगावं म्हणून त्याच्याकरता बसवतात. कमी जास्त का आहे तर सांगावं म्हणून. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहुण्याची भूमिका नाही घेतली, घरच्या माणसाची भूमिका घेतली. तुमच्या आमच्या करता जगद्गुरु तुकोबारायाने देवाकडे न्याय मागितलाय, कारण आपल्या हातात नाही आहे सगळ्या गोष्टी पुनर्जन्माच्या. आणि म्हणून आपण अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडतो. इच्छा नसताना जन्म घ्यावा लागतो. आपला जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेच झाले अंगे. फक्त तेच झाले अंगे हरिरूप. तेच म्हणजे संत झालेत फक्त देव, आणि आपण वासनेनं जन्म घेतलाय. जन्माच्या समयी मृत्यूच्या समयी जी वासना झाली, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला, त्यावर तुमचा जन्म अवलंबून आहे. विठाला विठाला अनिच्छा प्रारब्धामध्ये मोडणारे आपण आहोत. आपल्या इच्छेवर जन्म नाही आहे, मृत्यू नाही आहे, साधूच फक्त आहेत. जन्म मृत्यू स्वतःच. झाकलिये घटीचा दिवा, नेनो काय झाला केदवा. या रीती जो पांडवा देह ठेवी, असा आहे त्यांच्या मनावरती देह ठेवतात. सामान्य माणसाच्या काय हातात आहे? विठाला विठाला विठाला. आणि म्हणून तुमच्या आमची भूमिका घेऊन तुकोबारायास देवाकडे न्याय मागतायत. पांडुरंगा आम्हाला जन्म पाहिजे, तुका म्हणे गर्भवासी आणि सुखी घालावे. का जन्म मागतायत? त्याचं कारण आहे त्या जन्मामध्ये परमार्थ घडला पाहिजे, याच हेतून जन्म मागतायत. जन्म घेण्याचा महाराजाचा एकच उद्देश आहे, फक्त काय घडला पाहिजे? परमार्थ घडला पाहिजे. तुझा विसर, आम्हाला परमार्थाच्या बाजूला जायचं नाही, म्हणून आम्हाला जन्म पाहिजे. मुक्तीचं हे करणारी लोक नाहीत हे. मुनी मुक्त झाले भिने गर्भवासा, आम्हा विष्णुदासा. जन्म का मागितलाय? भजना करता. बरं मागितलंय तर तुझी चरण सेवा, तुझी चरण सेवा, तुझी
याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. जन्म कशा करता घ्यायला निघालेत साधू संत? केवळ सेवा, अर्थातच भजन करण्याकरता. दुसरा हेतू काय? बरं महाराज, जन्माला येणं सोपं नाही, आल्यावर सोपं नाही, जातानाही सोपं नाही, येतानाही दुःख, आल्यावर दुःख, जातानाही दुःख. एवढं दुःख तुम्ही स्वतःहून घेताय अंगावर. घेऊ म्हणे आम्ही, त्याची काही अडचण नाही. मग एवढं दुःख सहन करून तुम्हाला प्राप्त तरी काय करायचंय? या दुःखाचं काय? महाराज म्हणले दुःख होईल आम्हाला, पण जर आम्हाला परमार्थ प्राप्त झाला ना, या दुःखाचं काही वाटणार नाही. हृदयी असता तुझे नाम तुझे टाळी वाजवा, टाळी वाजवा. हृदयी असता शाबाश शाबाश शाबाश. मनीषा मनीषा गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदयी असता नाम तुझे. दुःख आम्हाला नाही असं म्हणण्याचा महाराजाचा उद्देश आहे. का तर भजनानं त्या दुःखाची तीव्रता कमी होते. काय आनंदामध्ये दुःख विसरते माणूस. एक शेतकरी पाऊल वाटणं जाऊ लागला. पाऊल वाटण कसं जाऊ लागला? पाऊल वाटणं. पोखरणीचा असल हा, पाऊल वाटायला माहित आहे. सांगितलेच असं पाऊल वाटायला माहित आहे. हनुमान बोलायला माहित आहे त्याच्या वाटा. विठाला विठाला इतकं काही नातं बघितलं नाही, इतकं जवळच. आरे कार्यावर बी येते एखाद्यावर आल्यावर. जास्त तर आरे कार्यावर चालते, विचारू नका ते. बरं चला त्या प्रेमाचं काय आता वर्णन करू. एक शेतकरी काय चालतोय? पाऊल वाटायला चालतो. आपण भलं, आपलं काम भलं, कोणाच्या आद्यात नाही मध्यात नाही. सर 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 चालत असताना रस्त्यामध्ये ज्वारीचं पीक होतं एक जणाचं. ज्वारीचं पीक इतकं चांगलं आलेलं होतं की असे जे की कणस आहेत ना त्याचे ज्वारीचे, कसे होते? असे झुकलेले होते. ज्वारीचे कणीस झुकत आहे ना, जमिनीला पाया पडते, जमिनीला नमस्कार घालते. हायब्रिड कुठं झुकत आहे? झुकत नाही ना. हायब्रिडचं कणीस कसं आहे? सरळ आहे. ज्वारी अशी झुकत. असं पीक आलेलं, पण पीक नुसतं येण्याला महत्व नाही. काय कशाला महत्व आहे? ते सांभाळण्याला महत्व आहे, पुन्हा ते सुगी घरी येण्याला महत्व आहे. नाही तर काय उपयोग येऊन. आणि मग ती पीक सांभाळण्याकरता तो जो शेतकरी होता, गडगंज संपत्तीवाला होता, पाखरं खाऊन जातील म्हणून त्यानं मळ्यावर जाऊन उभा राहायचा. मळ्यावर, त्याला मळा म्हणतात, उभा राहायचं असते ना ते स्टँड, त्याच्यावर जाऊन उभा राहतो. त्यांनी रेशमाची गोफण होती त्याची. धोंडी बी तशीच होती, धोंड्याच्या महिन्यातली नाही. हा, आणि मग तो ते राखण करायचा. नेम होता त्याचा असा, नेमदार होता. जिथं काही कणसाची हालचाल वाटली तिथं तो दगड मारायचा. इथं पक्षी आहे असं त्यांना वाटायचं. तो शेतकरी रस्त्यात जात, तो सज्जन माणूस रस्त्याने जात असताना त्याच्या स्पर्शानं, त्याच्या धक्कानं काय हलायची? कणस. याला वाटायचं काय आहे? पक्षी. यांनी दगड गोफणीत घातला, मारला ह्याच्या पाठीतच बसला. पाठीत दगड लागला की खालीच बसला. उन्हाळा दिवस, अंगाची आग झाली ह्याची. का मारला असेल बाबा म्हणला. मी काय या शेतकऱ्याचं नुकसान केले? याचे वाळकं खाल्ले नाहीत, याचा टहाळ खाल्ला नाही, याच्या छन्न्या खाल्ल्या नाहीत. छन्न्या राहत्यात बारक्या अशा, वाळकाची छन्नी अशी छोटी बहीण, मोहूर असतात. ह्याचं काय केलं? ह्याची काय मी नुकसान काय केले? का मारला असेल बाबा म्हणला. त्याला जाब विचारतो म्हणला. ह्याचा प्रूफ
सबूत नेऊन दाखवतो म्हणलं. हे मारलेला दगड महाग फिरल्यावर दगड ह्याला प्रूफ सबूत म्हणून उचलायला बघितलं तर तो दगड निघाला सोन्याचा. एवढं दुःख झालेलं खत हसायला लागला. ए दगड मारणाऱ्या, मार 4-2 म्हणला, अजून लागू दे काय लागायचे. हेच सांगायचं होतं का? गोफणीचा स्वर्ण पाषाण लागलिया दुःख होय दारुण, तोची ओळखिलिया जाण, दुःख जाओनी सुख होय. दगड लागल्या दुःख झालं पण समजलं सोन्याचं आहे, आनंद झाला. तसं जन्माला येताना आम्हाला दुःख होईल या जन्माचं, पण ज्या दिवशी परमार्थ समजला त्या दिवशी आमचा दिवस सोन्याचा निघाला समजू. म्हणून आम्हाला जन्म पाहिजे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी विठोबा रघुनाथ. टाळी वाजवा घ्या बा, शूटिंग घ्या एकदा. टाळी वाजवा. बंद कर बापा माऊली.
मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगदापका जनार्दना आनंद गणा अविनाशा देवा कृपाळू आदि केशवा